बाबूराव बाबूराव धीरान घेवा धीरान सगळं काय ठीक होतं अहो देवाक काळजी असा ना। अरे या चंदना आता लग्न मोडायचा निर्णय घेतला रे। तिला काही समजावायला जावं तर ती आपल्यावरच रागवणार परत। तुम्ही तुमच्या सगळ्या पोरांका स्वाभिमान जगा शिकवलात ना। चंदनाचा पण बरोबरच असावं। ती का कोणाक त्रास देऊचा नसा म्हणून लग्न मोडलं असेल तिने। आजपर्यंत मी माझ्या मुलांना नेहमी हेच सांगत आलो, कुणापुढे हात पसरू नका। जे काय दिलं देवानं त्याच्यामध्ये आनंदानं राहा, स्वाभिमान सोडू नका कधी। शरद चुकलं का रे माझं? राव नाही बाबा, तुमचं काहीच नाही चुकलं। हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल। हरीश ऐक ना माझं। हरीश थांब जरा, मी वृंदाशी बोलून बघू का? तिचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असणार आहे। काही गरज नाहीये, वृंदाला माझीच चूक आहे असं वाटतंय ना। बाबूराव का काही मलाच चुकीचं समजतायत, जाऊ दे ना मग। हरीश हरीश थांब ना। मला माहितीये हा सगळा त्या कांता काकूंचा प्लॅन आहे। ते सगळ्यांना आपल्या जाळ्यात अडकवलंय त्यांनी, पण यांनाही आपलं वाईट करून घ्यायची हौस आहे ना, करून घेऊ दे। मी ठरवलंय आता कोणाच्या फुकटच्या दुनियादारीत नाही पडायचं म्हणून। चला येतो। अरे हरीश असं काय करतो? ऐक ना हरीश। वालीस आणि पार वाट लागली। ती माझी चंदना पार लुळी पांगळी होऊन घरात बसली, चालती फिरती पोर माझी। तुझा पाऊल या घरात पडला आणि तिचे पाय गेले। अगं पनवती आहेस तू, पनवती माझ्या घराला लागलेली। आई काय करतेस तू? हे बघ ऐक माझं आज। तुलाच हवं होतं ना वहिनी 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 म्हणून पुढे पुढे करायचं होतं ना। बघ आता हिच्या पायी झालंय हे सगळं। ही आली नसती ना हे काही घडलं नसतं। माझी पोर चांगली सुखात राहिली असती तुझ्या बरोबर। हिची नजर लागली रे, हिची नजर लागली तुझ्या आणि चंदनाच्या प्रेमाला। पण नाही पटणार, घे अजून कर वहिनी वहिनी। आई पण तुम्ही मला का दोष देताय? वहिनी प्लीज। दोष मी काय? वहिनी तुम्ही प्लीज जा आता। तुझ्याकडनं चौथीत एक रबर हरवलं होतं। तो रबर त्यांनी आजपर्यंत जपून ठेवलाय। अगं हो, तुला ती बाहुली आठवत असेल सुरेखा त्यांनी दिलेली? ती अशी आडवी झोपली ना की डोळे मिटलेले असायचे आणि उभं केल्यावर लगेच डोळे उघडायचे तिचे। खराब झाली म्हणून फेकून दिली होतीस डस्टबिन मध्ये, पण त्यांनी ती तिथूनही उचलून आणली आणि आजपर्यंत जपून ठेवली फक्त तुझी आठवण म्हणून। अजून किती आठवणी सांगू, किती गोष्टी दाखवल्या त्यांनी मला काल। वृंदा, तुटकी बांगडी, जळलेली रिबीन त्याच्याकडे? अगं हो खरंच। आणि त्याने अशा तुटक्या फुटक्या गोष्टी जपून ठेवल्या म्हणून मी त्याच्याशी लग्न करायला मूर्ख नाहीये। खरं तर अशा 12वी शिकलेल्या बावळट मुलाशी ना मला लग्नच करायचं नव्हतं। कांता वहिनी, आओ तुम्ही बसा ना। अहो छे छे, अहो बसायला वेळ आहे कुठे? लग्नघर म्हणल्यानंतर केवढी तयारी असते, ती आता आवरायला नको का मला? चंदनाने लग्न मोडलंय हे सगळ्या नातेवाईकांना फोन करून कळवायला नको का? शिवाय दागिने करायला टाकले होते, बस्ता होता, त्या सगळ्यांना कळवायला लागेल ना की हे काही करू नका म्हणून। झालं का ग बेरीज? हो। किती झाली? टोटल आहे 3,02,060। 3,02,060। खर्च करताना ना लक्षातच येत नाही माहितीये का काय खर्च होतोय काय नाही। लग्न कर म्हटल्यानंतर हा असा खर्च होत असतो। आता तुम्ही काही हौसेने मोडलं नव्हतं लग्न। तुमच्या परिस्थितीचा विचार करता वरचे 2,000 किती का? 2,000 काय? 60। हा, तर तुमची परिस्थिती बघता ते वरचे 2,060 रुपये मी सोडून देते। हे 3 लाख रुपये मात्र माझे मला परत करा। हा